कान्समध्ये मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करता आले याचा आनंद. अभिनेत्री प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळी या कान्स फिल्म फेस्टिवलमधील अनुभवावर बोलताना म्हणाल्या, कलाकार म्हणून आयुष्यात एकदा तरी कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळावी असे लाखो जणांचे स्वप्न असते. माझे ते स्वप्न नव्हते, मात्र ते अनपेक्षितपणे पूर्ण झाले. कान्समध्ये मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करता आले याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पाहूया त्या काय सांगतायत. खूप सुंदर. म्हणजे आयुष्यात एकदा तरी तुम्ही कलाकार आहात तर कॅन्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चाललंच पाहिजे. ते लाखोचं स्वप्न असतं आणि माझं स्वप्न नव्हतं तरी ते पूर्ण झालं, याबद्दल मला अत्यंतिक आनंद आहे. आणि जेव्हा मला फोन आला तेव्हा मला असं वाटलं नाही की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला मेन रेड कार्पेटवर चालायला देतील, कारण तो जागतिक स्तरावरचा सोहळा आहे. तर रिजनल लेवलवर आपण काम करतोय, त्यांना महाराष्ट्र माहिती तरी असेल का, महाराष्ट्रातले कलाकार त्यांना काय माहिती असतील, ते का आपल्याला स्थान देतील. पण समहाऊ ती जी संस्था आहे त्यांनी खूप छान नियोजन केलं आणि मला अत्यंतिक आनंद झाला की महाराष्ट्राला मला तिथे मराठी भाषेला, मराठी माणसांना आणि आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करता आलं. अत्यंतिक अभिमानानं मी ते नऊवारी कॅरी केली. म्हणजे माझ्यासाठी पेक्षा मला मराठी संस्कृतीसाठी खूप आनंद होत होता की नऊवार आज तागायत कधी कॅनच्या रेड कार्पेटवर झालेली नव्हती. आय डोंट थिंक सो इथून पुढे कधी होईल, कारण मला जेवढं प्रेम वाटतं महाराष्ट्राविषयी, मराठी संस्कृतीविषयी, आय डोंट थिंक सो कोण कलाकार जाईल आणि त्याच्या डोक्यात येईल की नाही. पण मी जेव्हा मला फोन आला तेव्हा माझं ठरलं की मी जर रेड कार्पेटवर जाईन तर मी नथ नऊवारमध्येच जाणार. आणि ते महाराष्ट्राने इतके अप्रिशिएट केलं आणि पॅन इंडिया लेवलवर अप्रिशिएट झाल्याचं मला